बहुचर्चित मुंबई पुणे मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण। मुंबई पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार। टोलमध्ये कोणतीही वाढ नाही। मिसिंग लिंकवरील 2 बोगद्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, तर जगातील सर्वात रुंदीचे बोगदे 23.5 मीटर अशी गिनीजमध्ये नोंद। गिनीज समितीकडून मुख्यमंत्र्यांना जागतिक विक्रमाचं प्रमाणपत्र सुपूर्द। मिसिंग लिंकची संकल्पना 2010 सालची, मात्र विविध 13 कारणं देऊन तत्कालीन सरकारनं फाईल बंद केली। मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा, तर मिसिंग लिंकला कनेक्टिंग लिंक बोललं पाहिजे, फडणवीसांचं आवाहन। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी संदर्भात मी माफी मागतो। पुढच्या वेळी पुण्याहून मुंबईला जाताना वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याची वेळ येणार नाही, फडणवीसांचं आश्वासन। मिसिंग लिंकवरील पुण्याकडे जाणारे 1 लेन सुरू, तर मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर। तर वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या प्रवाशांकडून टोल आकारू नका, उपमुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। देशात व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला। मुंबईसह अनेक शहरांमध्ये 19 किलोच्या सिलेंडरच्या किमती 3000च्या पुढे। हॉटेल, रेस्टॉरंट्स, खानावळीमधील जेवण आता महागण्याची शक्यता। जनतेला निवडणुकांचं बिल मिळालं। कमर्शियल सिलेंडरच्या दरवाढीवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, तर गॅसच्या विक्रमी दरवाढीनंतर आता पेट्रोल डिझेलवर वार होणार, राहुल गांधींचं भाकीत। मुंबईमध्ये एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश। 1745 कोटींचं 349 किलो कोकेन एनसीबीकडून जप्त। खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून या संदर्भात या कारवाईबाबत ट्विट। पुण्याच्या केडगावमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर 22 वर्ष महिलेचा मृत्यू। आरोग्य विभागानं चौकशीसाठी समिती नेमली, तर सर्जन डॉक्टरनं एका दिवसात 97 शस्त्रक्रिया केल्याचाही लक्ष्मण हाकेंचा आरोप। गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा, मात्र कापणीला आलेलं धान पिकाचं यामुळे मोठं नुकसान।